विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 5 चौकोन हा घटक अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण चौकोन मधील सराव संच 5.4 पर्यंतचा भाग पूर्ण केलेला आहे। आज आपण पुढील भाग घेणार आहोत, त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय। प्रमेय आपण आता सिद्ध करणार आहोत। विधान काय आहे बघा, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो व त्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो। काय आहे विधान बघा, पुन्हा एकदा वाचते मी। त्रिकोणाच्या कोणत्याही दोन मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड, मध्यबिंदू म्हणजे काय, त्या रेषेचा पूर्ण मध्य असेल तो मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो व त्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो। आता विधानावरून आपल्याला कक्षामध्ये काय काय माहिती लिहिता येईल ते आपण लिहायचं आहे। कक्षामध्ये माहिती दिलेली आहे, त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू पी हा रेख एबी चा व बिंदू क्यू हा रेख एसी चा मध्यबिंदू आहे। जो त्रिकोण काढलेला आहे त्याच्यामध्ये अनुक्रमे पी आणि क्यू हे एबी आणि एसी चे काय आहेत, मध्यबिंदू आहेत। साध्य म्हणजे आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, रेख PQ समांतर रेख BC आणि PQ हा BC च्या निमपट आहे हे सिद्ध करायचं आहे। आता आपण आकृती आणि आकृतीमध्ये रचना करून घेणार आहोत। आता आपण या प्रमेयाची सिद्धतेकडे जाणार आहोत। सिद्धतेपूर्वी आपण रचनेमध्ये काय काय केलेलं आहे बघा, PQ बरोबर QR, PQ बरोबर QR, कारण Q हा PQ याचा काय आहे, मध्यबिंदू आहे, त्यामुळे PQ बरोबर QR। पुढे काय म्हटलंय, आणि RC काढले म्हणजे R आणि C बिंदू काय केले, जोडून घेतले, म्हणजे BC ला समांतर असा PR एक समांतर रेषा काढली। समांतर रेषा काढल्यानंतर C आणि R जोडून घेतले आणि जिथं AC ला QR ही छेदते तिथं आपण Q नाव दिलेलं आहे आणि Q ही काय आहे, AC ची मध्यबिंदू आहे। मध्यबिंदू असल्यामुळे PQ एकरूप QR झालं। हे रचनेवरून आपण घेतलं। आता सिद्धतेकडे जाऊया। रचनेमुळे आपल्याला दोन त्रिकोण तयार झालेले दिसतात, त्रिकोण AQP आणि त्रिकोण CQR। हे दोन त्रिकोण आपल्याला काय करायचे आहेत, एकरूप दाखवायचे आहेत। मग बघा, रेख PQ एकरूप रेख QR हे आपल्याला रचनेमध्ये माहित आहे, आपण लिहिलेलं आहे। त्यानंतर पुढे बघा, रेख AQ एकरूप रेख QC, AQ आणि QC हे सुद्धा एकरूप आहेत, कारण Q हा AC चा मध्यबिंदू असल्यामुळे तो AC चे समान दोन भाग करतो। समान दोन भाग करत असेल तर रेख AQ एकरूप रेख QC, मग त्याचं कारण लिहिलंय, Q हा AC चा मध्यबिंदू आहे। त्यानंतर पुढं कोण AQP एकरूप कोण CQR, कोण AQP आणि CQR हे परस्पर कसे आहेत, विरुद्ध कोण आहेत, त्याचं कारण लिहिलं, विरुद्ध कोण। म्हणून त्रिकोण AQP एकरूप त्रिकोण CQR बाकोबा कसोटीनुसार एकरूप झाले। बाकोबा म्हणजे बाजू कोण, बाजू कसोटीनुसार ते एकरूप झाले। आता हे दोन त्रिकोण असतील तर त्याचे संगत कोण आणि संगत बाजू सुद्धा कशा असणार आहेत, एकरूप असणार आहेत, ते दाखवलेलं आहे। आता कोण PAQ व RCQ बघा, PAQ आणि दुसरा कोण कुठला आहे, RCQ। हे दोन कशा आहेत, एकरूप आहेत। काय एकरूप आहेत ते, दोन त्रिकोण एकरूप झाले म्हणजे त्याचे उरलेले घटक सुद्धा कसे असणार आहेत, एकरूप असणार आहेत। त्यामुळं हे काय आहेत, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण, याला मी विधान 1 म्हटलं। आता पुढे या, रेख AP एकरूप रेख CR, AP एकरूप काय म्हटले, CR। दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या उरलेल्या बाजू सुद्धा कशा असणार आहेत, एकरूप असणार आहेत। म्हणून रेख AP एकरूप रेख CR, कारण त्या एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत, याला म्हटलं मी विधान 2। आता विधान 1 आणि 2 वरून आपण पुढची विधानं घेणार आहोत।
रेषा AB समांतर CR, बघा काय म्हटले, AB ही CR ला समांतर आहे आणि त्याला कारण काय दिलंय आपण, विधान 1 वरून हे कारण घेतलंय आणि पुढे काय म्हटले, व्युत्क्रम कोन कसोटी. आता याचा अर्थ समजून घ्या. विधान 1 का म्हटलं, कारण विधान 1 वरून A आणि C हे कोण कसे आहेत, एकरूप आहेत. शिवाय PR आणि BC हे परस्परांना कसे आहेत, समांतर आहेत. या दोन रेषांची AC ही काय आहे, छेदिका आहे. म्हणजे दोन समांतर रेषा कशा असतात, एकरूप असतात. त्या समांतर रेषेची AC ही काय आहे, छेदिका आहे आणि कोण A आणि C हा कसा आहे, व्युत्क्रम कोण आहे. मग हे जो दोन कोण व्युत्क्रम कोण असतील, PR आणि BC समांतर असेल तर म्हणजेच तो काय आहे, व्युत्क्रम कोन कसोटीनुसार ते एकरूप आहेत. म्हणजे PR समांतर BC हे सिद्ध होते. व्युत्क्रम कोन कसोटी आहे आपण कधी म्हणतो, दोन समांतर रेषा पाहिजे आणि त्या दोन समांतर रेषांना छेदणारी एकच छेदिका असेल तर. मग छेदिका असेल आणि परस्पर विरुद्ध कोण असेल तर ते व्युत्क्रम कोन असतात. मग आपण ते कोणच व्युत्क्रम कोन आहेत म्हणून सिद्ध केलं तर याचा अर्थ त्याच्याशी संबंधित रेषा कशा असणार आहेत, समांतर असणार आहेत. समांतर रेषा असल्याशिवाय छेदिकेमुळे व्युत्क्रम कोन तयार होणार नाही. मग इथं काय लिहिलंय आपण, AB समांतर CR विधान 1 वरून, कारण विधान 1 मध्ये आपण ते कोण व्युत्क्रम कोन आहेत म्हणून सिद्ध केले आणि समांतर रेषा असल्याशिवाय व्युत्क्रम कोन तयार होत नाही. म्हणून व्युत्क्रम कोन आहेत म्हणजे या रेषा पण कशा झाल्या, परस्परांना समांतर झाल्या. समांतरचं चिन्ह केलंय आपण. पुढे आता रेख AP एकरूप CR, AP एकरूप CR. आता हे म्हटले विधान 2 वरून. आता विधान 2 मध्ये काय म्हटले, AP आणि CR हे दोन एकरूप कोणाच्या संगत बाजू आहेत, ते एकरूप आहे. म्हणजेच AP आणि CR या परस्परांना समांतर पण आहेत आणि एकरूप पण आहेत. हे विधान 1 आणि 2 वरून आपल्याला समजतं. मग पुढे काय म्हटलंय बघा, परंतु रेख AP ही आणखीन कुणाकुणाला एकरूप असू शकते, PB ला एकरूप आहे ती. बघा रेख AP ही PB ला सुद्धा एकरूप आहे, कारण P हा AB चा मध्यबिंदू आहे. म्हणून AP जितके असेल तितकेच PB असणार आहे. म्हणजे AP ही PB ला सुद्धा एकरूप आहे. ती CR ला सुद्धा एकरूप होऊ शकते. हे आपण विधानमध्ये सिद्धच केले, AP एकरूप CR. म्हणजे ह्या तिन्ही काय झाल्या, परस्परांना कशा झाल्या, एकरूप झाल्या. कोण कोण एकरूप झालं, AP एकरूप, PB एकरूप, RC. हे तिन्ही बाजू काय झाल्या, परस्परांना एकरूप झाल्या. आणखीन एक काय माहिती मिळाली आपल्याला, रेख PB बरोबर समांतर रेष CR. PB ही काय आहे, CR ला कशी आहे, समांतर आहे. म्हणून चौकोन PBCR, PBCR हा समांतरभुज चौकोन आहे. बघा समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म काय आहे, चारी बाजू म्हणण्यापेक्षा विरुद्ध बाजू कशा पाहिजे, एकरूप पाहिजे. मग काय काय एकरूप मिळालं, PB एकरूप CR मिळालं आणि PR समांतर BC आहे. म्हणजे सम्मुख बाजू जर एकरूप असतील तर PBCR हा काय झाला, समांतरभुज चौकोन झाला. आता याच्या पुढे याच्यावरून आपल्याला साध्य जे काही करायचं आहे ते बघूया. PBCR हा काय आहे, समांतरभुज चौकोन आहे, हे आपण सिद्ध केलं. मग PQ बरोबर 1/2 PR हे रचनेमध्ये आपण केलेलं आहे. म्हणजे PQ ही PR च्या कशी आहे, निंपट आहे. मग आणखीन एक भाग येतो, PQ बरोबर 1/2 PR च्या ऐवजी आपण BC काढलं, कारण रचनेनुसार PR आणि BC कशा आहेत, समान आहेत. मग PQ या दोन्ही विधानावरून काय सिद्ध होतं, समीकरणाची डावी बाजू समान आहे, उजव्या बाजूला 1/2 समान आहे. मग डावी बाजू समान असेल तर उजवी बाजू पण समान होणार. म्हणून PR बरोबर BC हे सिद्ध झालं. बघा या प्रमेयामध्ये सुरुवातीला आपण रचनेमध्ये एक समांतर रेषा काढली की ज्याच्यामुळे दोन त्रिकोण झाले. ते दोन्ही त्रिकोण आपण बा कसोटीनुसार एकरूप दाखवले. कसोटीनुसार एकरूप दाखवल्यानंतर त्याचेच संगत कोन आणि संगत बाजू एकरूप दाखवल्या. त्याच्यानुसार एकच बाजू उरलेल्या 3 बाजूंना कशी आहे, एकरूप आहे. यावरून सिद्ध होतं की दिलेला चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे. रचनेवरून आपल्याला आणखीन काय समजतं की PQ ही बाजू PR च्या कशी आहे, दुप्पट आहे, किंवा PR ही PQ च्या कशी आहे, निंपट आहे. मग PQ बरोबर 1/2
PR बरोबर BC, PR आणि BC ची लांबी तेवढीच आहे म्हणून इथं 1/2 PR च्या ऐवजी मी काय लिहिलं BC। मग समीकरणाच्या डाव्या बाजू समान असेल तर उजवी बाजू पण समान होणार, मग PR बरोबर BC हे सिद्ध झालं। म्हणजेच त्रिकोणाची मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असतो हे प्रमेय इथं सिद्ध झालेलं आहे। आता आपण या प्रमेयाचा व्यत्यास पाहणार आहोत। त्रिकोणाच्या मध्यबिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यास त्याची सिद्धता अभ्यासणार आहोत। प्रमेय काय आहे बघा, त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी व दुसऱ्या बाजूला समांतर असणारी रेषा तिसऱ्या बाजूला दुभागते। व्यत्यास म्हणजे काय, साधारणतः मुख्य प्रमेयांमध्ये थोडासा बदल केलेला असतो। मुख्य प्रमेयामध्ये काय होतं की त्रिकोणाच्या दोन बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा ही त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला काय असते, समांतर असते। याच्या ऐवजी आता फक्त काय घेतले त्यांनी, त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी आणि एका बाजूला समांतर असणारी रेषा ही उरलेल्या म्हणजे त्या तिसऱ्या बाजूला काय करते, दुभागते हे सिद्ध करायचं आहे। मग पक्षामध्ये माहिती काय काय लिहिणार आहोत आपण, D हा AB चा मध्यबिंदू आहे आणि रेषा L ही AB व AC ला अनुक्रमे D आणि E मध्ये छेदते आणि यावरून साध्य काय करायचं आहे, AE ही EC ला एकरूप आहे किंवा या दोघांची मापे समान आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। आता विधानावरून आपण आकृतीमध्ये रचना करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याची सिद्धता अभ्यासणार आहोत। साध्यवरून आता आपण रचना करून घ्यायची आहे। रचनेमध्ये काय केलंय बघा, आपण DE ही समांतर रेषा काढलेली आहे BC ला की ज्यामुळं DE एकरूप ER। त्यानंतर बघा काय दिलेले D', E', F म्हणजे इथं F नाव घेऊया आपण, D', E', F म्हणजे E हा DF चा काय आहे, मध्यबिंदू आहे। पुढे काय म्हटलंय, DE बरोबर EF, मध्यबिंदू आहे म्हणजेच DE एकरूप EF किंवा त्या दोघांची मापे कशी आहेत, समान आहेत। आता काय म्हटलंय, CF जोडून घेतला म्हणजे आधीच्या प्रमेयानुसार CF जोडल्यामुळे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत। या आधीच्या प्रमेयामध्ये पहिल्यांदा आपण तो चौकोन समांतरभुज आहे असं दाखवलं नाही, पहिल्यांदा दोन आपण त्रिकोण एकरूप दाखवले आणि त्यानंतर तो दिलेला चौकोन समांतरभुज आहे हे दाखवलं। आता या व्यत्यासामध्ये पहिल्यांदा आपण दिलेला रचनेमुळे तयार झालेला चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करायचं आहे आणि त्यानंतर मग दोन त्रिकोण तयार झालेले एकरूप आहेत कोणत्या कसोटीनुसार ते दाखवायचं आहे। आता पाहूया मग सिद्धतेमध्ये बघा, CF समांतर CB, CF समांतर काय म्हटलेलं आहे, CB। आता CF समांतर CB काय, याचं कारण आपण या आधीच्या प्रमेयामध्ये बघितलं, कारण तो समांतरभुज चौकोन आहे, समोरासमोरील बाजू त्या एकरूप होत्या त्यामुळं समांतर पण होत्या आणि एकरूप पण होत्या, त्यामुळे CF समांतर BC हे रचनेनुसार आपल्याला समजतं। पुढं कोण DAC आणि FCA, A आणि C कोण, A आणि C हा कोण, हे दोन्ही कसे आहेत, व्युत्क्रम कोण आहेत, कारण समांतर रेषा आणि छेदिकेने तयार झालेले विरुद्ध कोण कसे असतात, व्युत्क्रम कोण असतात। त्यानंतर पुढं कोण DAE आणि FCA, A आणि C म्हणजे परत काय म्हटलेलं आहे, DA आणि E आणि FCE म्हणजे हे निम्मे जे कोण आहेत ते सुद्धा परस्परांचे कसे आहेत, एकरूप आहेत। एकरूप का, कारण E ही AC ची काय आहे, मध्यबिंदू आहे, मग मध्यबिंदू असल्यामुळे बाजू AE आणि EC समान होणार आहेत। मग तो पूर्ण कोण A आणि C व्युत्क्रम कोण असेल, एकरूप असतील तर त्यातला निम्मा भाग सुद्धा कसा असणार आहे, एकरूप असणार आहे। मग या तिन्ही विधानावरून काय सिद्ध होतं, चौकोन ABCF हा समांतरभुज चौकोन आहे। चौकोन ABCF असं म्हटलेलं आहे म्हणजे हे दोन बाजू समांतर आहेत, हा पण समांतर आहे आणि DF BC ला समांतर पण आहे आणि एकरूप पण आहे, त्यानुसार तो समांतरभुज चौकोन झाला। त्यानंतर परत म्हटलंय DF समांतर BC हे पक्षामध्ये आपल्याला माहिती आहे। त्यानंतर DB समांतर CF हे रचनेवरून आपल्याला समजतं। त्यानंतर मग DB एकरूप CF ही सम्मुख बाजू झाली आहे का, सम्मुख बाजू DB एकरूप FC ही समांतरभुज चौकोनाच्या
समोरासमोरील बाजू आहे, सम्मुख बाजू आहे, म्हणून त्या कशा झाल्या, एकरूप झाल्या. याला आपण विधान 2 म्हटलेलं आहे. त्यानंतर डीबी एकरूप एडी, डीबी एकरूप एडी. याचं कारण काय, डी हा एबी चा मध्यबिंदू आहे, त्यामुळं एडी एकरूप डीबी हे सुद्धा आहे. लिहिले आपण डी हा एबी चा मध्यबिंदू आहे. यावरून काय समजतं आपल्याला, विधान 1, 2 आणि 3 वरून काय सिद्ध झालं, एडी एकरूप सीएफ. मग त्याची उरलेली एडी आणि सीएफ ही बाजू सुद्धा कशी असणार आहे, एकरूप असणार आहे विधान 1, 2 आणि 3 वरून. मग ह्या सगळ्या बाजू एकरूप असतील तर यावरून सिद्ध काय झालं की चौकोन ए किंवा चौकोन डी बी सी एफ हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज मध्ये आपण काय दाखवल्या, फक्त समोरासमोरील बाजू कोणकोणत्या समांतर आहेत, कोणकोणत्या एकरूप आहेत, आधीच्या प्रमेयाचा पण त्याला आधार घ्यायचा आहे आणि त्यानुसार तो चौकोन समांतरभुज चौकोन आहे हे दाखवायचं आहे. त्यानंतर आता पुढचा भाग येतो की त्याचे उरलेले 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे. आता काय सिद्ध केलं की तो चौकोन समांतरभुज चौकोन आहे. मग चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याच्या लगतच्या 2 त्रिकोण आहेत त्यातल्या सुद्धा काही बाजू परस्परांना एकरूप असणार आहेत हे आपल्याला रचनेवरून समजतं. मग 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत. त्रिकोण ए डी ई व सी एफ ई मध्ये कोण डी ए ई व एफ सी ई हे एकरूप आहेत हे विधान 1 वरून आपल्याला समजते. त्यानंतर बाजू एडी एकरूप बाजू सी एफ हे विधान 4 वरून आपल्याला समजतं. कोण ए ई डी एकरूप कोण एफ ई सी हे विरुद्ध कोण आहे. आता कोणतेही 2 बाजू किंवा कोणताही एक कोण एकरूप दाखवला तरी चालतो. ही माहिती आहे जी की तुम्ही नाही लिहिला तरी चालतं, परंतु कोण ए डी ई एकरूप सी एफ ई हे सुद्धा होऊ शकतं, कारण ह्या 2 बाजू एकरूप असतील तर त्याचे एकरूप त्रिकोणाचे संगत कोणही एकरूप असणार आहे. परंतु वरती आपण 2 कोण आणि 1 बाजू एकरूप दाखवलेला आहे, त्यामुळे हे विधान तुम्ही लिहिला नसला तरी चालेल, कारण कोणतेही 2 त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी 3 घटक एकरूप असले तर पुरेसं आहे. त्यानंतर मग पुढं त्रिकोण ए डी ई एकरूप त्रिकोण सी एफ ई को बा को कसोटीनुसार एकरूप झाले. कोण बाजू कोण. मग हे 2 त्रिकोण एकरूप असतील तर एई आणि ईसी हा त्याच 2 त्रिकोणाचे बाजू आहेत. मग त्रिकोणच एकरूप असेल तर उरलेल्या बाजू सुद्धा कशा असणार आहेत, एकरूप असणार आहे. म्हणून एई एकरूप ईसी. कारण काय लिहिलं त्याचं आपण, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. बघा आपण या प्रमेयामध्ये मूळच्या प्रमेयाच्या विरुद्ध सिद्धता करायची आहे. या आधीच्या प्रमेयामध्ये आपण सुरुवातीला 2 त्रिकोण एकरूप दाखवले आणि मग तो उरलेला चौकोन समांतरभुज चौकोन आहे हे दाखवलं. व्यत्यास मध्ये याच्या उलट करायचं आहे. पहिल्यांदा चौकोन समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करायचं आहे, त्याच्या समोरासमोरील बाजू आणि मध्यबिंदूचा विचार करून, आणि तो चौकोन समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध झाल्यानंतर मग उरलेले 2 त्रिकोण कोबा कसोटीनुसार सुद्धा एकरूप होतात आणि कोबाको कसोटीनुसार एकरूप होऊ शकतात. तुम्हाला कोणत्याही 3 घटक एकरूप दाखवायचे आहेत. मग कोबाको कसोटीनुसार एकरूप झाल्यानंतर उरलेली जी बाजू आहे एई आणि ईसी ह्या त्याच एकरूप त्रिकोणाचा भाग आहे, त्यामुळं ते दोन्ही बाजू कसे एकरूप झाले. आता मध्यबिंदूचा प्रमेय आणि त्याच्या व्यत्यासानुसार महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही त्रिकोणाचा मध्यबिंदू हा त्या बाजूचे 2 समान भागामध्ये विभाजन करतो. म्हणजे एक बाजू माहित असेल तर तुम्हाला दुसरी बाजू काढता आली पाहिजे. याचाच उपयोग करून आता आपण पुढील उदाहरणे सोडवणार आहोत. सराव संच 5.5 यातले पहिलं उदाहरण आहे त्रिकोण ए बी सी. याच्यामध्ये आणखी एक त्रिकोण काढलेला आहे एक्स वाय झेड. या त्रिकोणाच्या काही बाजूंची लांबी आपल्याला दिलेली आहे. ए बी 5 सेमी, ए सी ची किंमत आहे 9 सेमी आणि बी सी ची किंमत आहे 11 सेंटीमीटर. आणि आपल्याला एक्स वाय, वाय झेड आणि एक्स झेड याच्या किमती काढायच्या आहेत. मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार मध्यबिंदू ही त्या त्रिकोणाचे 2 समान भागामध्ये विभाजन करते. मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. सोडवूया उदाहरण आपण. सुरुवातीला जाऊया आपण ए बी कडे. ए बी चा एक्स हा काय आहे, मध्यबिंदू आहे. एक्स हा ए बी चा मध्यबिंदू आहे.
मग मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार AB बरोबर 1/2 AX. बघा काय म्हटलेलं आहे, x हा AB चा काय आहे, मध्यबिंदू आहे. मग AX AB चं माप आपल्याला माहित आहे, त्याच्यावरून आपल्याला AX किंवा XB आपण काय करू शकतो, काढू शकतो. मग मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार XA किंवा XB हे AB च्या कशा आहेत, निमपट आहेत. मग त्यानुसार काय होणार, AX ची किंमत मला काढायची असेल तर काय होणार, AX बरोबर 1/2 AB. AX हा AB च्या कसा आहे, निमपट आहे. मग AB वरून आपल्याला AX ची किंमत काढता येते. आता सूत्रात किमती घालूया. 1/2 AB ची किंमत किती आहे, 5 सेमी. 2 नी 5 ला आपण भागलं तर 2 1 2 2 2 4 म्हणजे उत्तर येणार आहे 2.5 सेमी. AX ची किंमत किती आली, 2.5 सेमी. मग AX जितका असतो तितकाच XB पण असतो. या दोघांचीही किंमत काय झाली आता, 2.5 सेमी. कारण मध्यबिंदूचा प्रमेय काय म्हणतो, मध्यबिंदू हा त्या पूर्ण रेषेचे समान 2 भाग करतो. मग AB चं माप माहित आहे आपल्याला किती, 5 सेमी. त्यावरून AX आणि XB काय झाले, 2.5 सेंटीमीटरचे झाले. याच पद्धतीने आपल्याला उरलेल्या बाजू काढत जायच्या आहेत. आता आपण पुढचं काढूया. आता पुढचा भाग घेऊया. आता किती माप निघाला आपल्याला, AX आणि XB किती निघालं, 2.5. इथं किंमत मी लिहिते. आता याच पद्धतीने AC साठी काढायचं आहे, AC. मग Z हा काय आहे, AC चा मध्यबिंदू आहे. या पद्धतीने आता पुढचं सोडवत जायचं आहे. मग AZ ची किंमत प्रथम काढून घेऊया. AZ बरोबर 1/2 AC. मग AZ बरोबर 1/2 AC ची किंमत किती दिले, 9. मग 2 न 9 ला भागायचं आहे. किती उत्तर येईल, 4.5 सेमी. मग जितकी AZ ची किंमत आहे तेवढाच ZC असणार आहे. AZ बरोबर ZC बरोबर 4.5 सेमी. म्हणजे याची किंमत किती आली, 4.5. याची किंमत किती आली, 4.5. बघा लक्षात येते का, Z हा AC चा मध्यबिंदू आहे. म्हणजे AZ हा AC च्या निमपट असतो. AZ बरोबर AC च्या निमपट आहे म्हणूनच 1/2. मग 1/2 गुणिले AC, त्याच्यामध्ये आपण किमती घातल्या 9. मग 2 न 9 ला भागलं की उत्तर येणार आहे आपलं 4.5. मग जितकं AZ आहे तेवढाच ZC असणार आहे. कारण मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार तो मध्यबिंदू त्या रेषेचे समान 2 भाग करतो. मग एक 4.5 चा असेल तर दुसरा पण कितीचा असणार आहे, 4.5 चा. आता राहिलं काय, BY आणि YC ची किंमत काढायची आहे. मग आता सांगा, Y हा कशाचा मध्यबिंदू आहे, BC चा मध्यबिंदू आहे. मग पहिल्यांदा आपण BY किंवा YC यापैकी कोणतंही एकाचं माप काढून घ्यायचं आहे. मग BY बरोबर 1/2 BC. आता फक्त किमती घालत जायच्या आहेत. BY बरोबर 1/2 BC आहे 11 सेंटीमीटर. 2 नी 11 ला भागलं किती उत्तर येणार आहे, भागाकार तोंडी आहे. 5 दुने 10 उरला 1, परत 0 उतरून घेतला 10 झालं. 5 दुने 2 पंचे 10 म्हणजे किती उत्तर आलं, 5.2. बघा बरोबर आहे का भागाकार, 2 पंचे 10 आणि 5.5 येते का बघा, 2 पंचे 10, 5.5 सेमी. मग BY 5.5 सेमीचा असेल तर YC पण किती असणार आहे, 5.5 सेमी. मग BY बरोबर YC बरोबर 5.5 सेमी. या पद्धतीने आपण सगळ्याच्या किमती काढून घेतलेल्या आहेत, ज्या मी आकृतीमध्ये पण लिहिलेलं आहे. मग आपल्याला BY किंवा AZ ZC ची किंमत विचारली का, नाहीये.
आपल्याला काय काढायचं आहे, एक्स वाय म्हणजे याची किंमत काढायची आहे. आता एक्स वाय ची किंमत काढायची असेल तर किती निघेल बरं एक्स वाय ची किंमत? कसं काढायचं सांगता येईल का? मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार. बघा काय होईल आता पुढं. आता आपल्याला एक्स वाय ची किंमत काढायची आहे. एक्स वाय ही बाजू एसी ला कशी आहे, समांतर आहे. आता एक एक आपण किमती काढत जाऊया. बाजू एक्स वाय समांतर बाजू ए झेड म्हणजे एक्स वाय ही किंवा एसी ला समांतर आहे. एक्स वाय ही काय आहे, एसी ला समांतर आहे. मग समांतर बाजूंची लांबी कशी असते, समान असते. परंतु एसी इतकी एक्स वाय आहे का, नाही आहे. ही काय आहे, एझेड इतकीच एक्स वाय ची किंमत आहे. आकृतीवरून आपल्याला काय समजतं की एक्स वाय एकरूप बाजू ए झेड, बरोबर आहे का? एक्स वाय ही एसी ला समांतर आहे. परंतु एक्स वाय ची लांबी ही एसी एवढा आहे का, पूर्ण नाही आहे. समांतर असेल तर दोन्ही बाजू तितक्या असू शकतात. जर मी खाली परत ही रचना करत गेले तर ते समांतर आहे. मग एक्स वाय ही पुन्हा एवढी आहे, ए झेड एवढी आहे. मग ए झेड ची किंमत किती आहे, ए झेड ची किंमत किती काढली आपण, 4.5. म्हणून एक्स वाय ची पण किंमत किती निघाली, 4.5 सेमी. असंच पुढं वाय झेड ची किंमत काढायची आहे. वाय झेड समांतर बाजू ए बी. बघा वाय झेड समांतर बाजू ए बी म्हणजे ए बी एक्स पासून बी पर्यंत 2.5 आहे आणि एक्स पासून ए पर्यंत 2.5 आहे. मग झेड वाय हा एक्स इतकाच आहे. मग एक्स ची किंमत किती आहे किंवा वाय झेड ची किंमत किती आहे, वाय झेड ची किंमत ही कुणा एवढी असणार आहे, एक्स इतकी असणार आहे. मग बघा काय करणार आहे, वाय झेड बरोबर ए एक्स आणि एक्स ची किंमत किती काढली आपण, 2.5. म्हणून वाय झेड पण किती झाला, 2.5 सेमी. आता असंच पुढचं काढायचं आहे. एक्स झेड, एक्स झेड कुणाला समांतर आहे, ही बीसी ला समांतर आहे. एक्स झेड समांतर बीसी. मग आता बघा एक्स झेड समांतर बी सी. परंतु आकृतीनुसार एक्स झेड बरोबर बी वाय. आता एक्स झेड बरोबर तुम्ही बी वाय पण म्हणू शकताय किंवा वाय सी पण म्हणू शकताय. त्यातला कुठलाही निम्मा भाग, दोन्हीही कसे आहेत, निम्मे भाग समान लांबीचे आहेत. मग तुम्ही एक्स झेड बरोबर बी वाय पण दाखवू शकताय किंवा एक्स झेड बरोबर वाय सी पण दाखवू शकताय. किमती त्याच असणार आहेत. मग बी वाय ची किंमत आपण किती काढली आहे, बी वाय बरोबर 5.5 सेमी. म्हणून एक्स झेड पण किती येणार आहे, 5.5 सेमी. हे आपलं उदाहरण असणार आहे. बघा उदाहरणामध्ये मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार आपण 1/2 ती बाजू घेतली. त्या पूर्ण बाजूची लांबी आपल्याला माहित होतं. उदाहरणार्थ एसी ची किंमत आहे 9 सेमी. मग ए झेड काढायचं असेल तर 1/2 एसी काढला. त्याच्यावरून 4.5 4.5 हे ए झेड आणि झेडसी चं माप निघालं. त्याचनुसार 1/2 बीसी याच्यावरून बीवाय चं माप निघालं 5.5 आणि वायसी पण त्याच मापाचं असणार आहे 5.5. मग एक्स ए चं काढायचं असेल तर एक्स ए बरोबर 1/2 बी ए. मग ए बी ची किंमत किती आहे 5. 1/2 गुणिले 5 बरोबर 2.5. मग ए एक्स बरोबर 2.5, एक्स बी बरोबर 2.5. या प्रत्येक बाजू एक्स झेड, झेड वाय आणि एक्स वाय या त्या त्रिकोणाच्या कोणत्या तरी एका बाजूला कशा आहेत, समांतर आहेत. मग समांतर असेल तर ती रेषा आतली म्हणजे झेड वाय ही कशा कुणाला समांतर आहे, ए बी ला समांतर आहे. परंतु झेड वाय ची लांबी ही एक्स ए एक्स इतकीच आहे. त्यामुळे एक्स चं माप किती आहे 2.5. परंतु मध्यबिंदू असल्यामुळे तुम्ही झेड वाय ए एक्स ला पण एकरूप दाखवू शकताय आणि झेड वाय एक्स बी ला सुद्धा एकरूप दाखवू शकताय. हे मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार एक्स वाय 4.5 सेमी, वाय झेड 2.5 सेमी आणि एक्स झेड 5.5 सेमी या पद्धतीने हे उत्तर आहे. प्रश्न तिसऱ्यामध्ये त्रिकोण ए बी सी दिलेला आहे. त्याच्या आतमध्ये दुसरा एक त्रिकोण आहे ई एफ डी.
तर याच्यामध्ये आपल्याला बिंदू ई, एफ आणि डी हे अनुक्रमे ए बी, बी सी आणि ए सी चे मध्यबिंदू आहेत ते सिद्ध करायचं आहे। मध्यबिंदू आहे म्हणजे ए बी, बी सी आणि ए सी ह्या तिन्ही बाजू समान लांबीच्या आहेत ते सिद्ध करायचं आहे। आता तिन्ही त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतील तर तो समभुज त्रिकोण असतो। म्हणजे मला सिद्ध काय करायचं आहे, ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी हे सिद्ध करायचं आहे। मग बघा त्रिकोण एबीसी मध्ये ई व एफ हे अनुक्रमे ए बी व ए सी चे मध्यबिंदू आहेत। ई व एफ हे अनुक्रमे ए बी व ए सी चे मध्यबिंदू आहेत आणि ई आणि एफ हा बी सी ला काय आहे, समांतर आहे आणि त्यांचा डी हा मध्यबिंदू आहे। म्हणजे एफ ई ची किंमत काढायची झाली तर एफ ई हा बी सी च्या कसा असणार आहे, निंपट असणार आहे। बघा या आधीच्या उदाहरणामध्ये आपण बघितलेलं आहे अशा पद्धतीनं की एफ ई हा बी सी ला समांतर असेल तर एफ ई ची लांबी ही बी डी किंवा डी सी इतकी असते। एफ ई ची लांबी ही बी डी किंवा डी सी इतकी असते। म्हणजे एफ ई काढायचं असेल तर 1/2 बी सी च्या ती कशी आहे, निंपट आहे। आकृतीवरून सुद्धा आपण अंदाज लावू शकतो एफ ई ची लांबी ही बी सी च्या कशी आहे, निंपट आहे। आता याच पद्धतीने पुढे जाऊया। ई एफ नंतर आता पुढचे दोन शिरोबिंदू पकडायचे, ई व डी। ई व डी हे अनुक्रमे ए सी व बी सी चे मध्यबिंदू आहेत। आता पुढचे मध्यबिंदू घेतले मी ई आणि डी हे ए सी आणि बी सी ची काय आहेत, मध्यबिंदू आहेत आणि ई डी ही कुणाला समांतर आहे, ए बी ला। ई डी समांतर ए बी। मग ई डी समांतर ए बी असेल तर ई डी ची लांबी ही ए बी च्या कशी असणार आहे, निंपट असणार आहे। मग ई डी बरोबर 1/2 ए बी याला म्हणूया विधान 2। आता पुढे येऊया, ई एफ घेतला आपण, ई डी पण झाला। आता पुढचे दोन शिरोबिंदू आहेत डी आणि एफ। डी व एफ हे बी सी व बी ए चे शिरोबिंदू आहेत, मध्यबिंदू आहेत। काय म्हटले बघा, डी हा बी सी चा मध्यबिंदू आहे आणि बी एफ हा बी ए चा काय आहे, मध्यबिंदू आहे। ई डी ही ए बी ला समांतर आहे, हे झालं डी आणि एफ डी हा काय करायचा आहे, कुणाला समांतर आहे, ए सी ला। बाजू एफ डी समांतर बाजू ए सी। एफ डी जर ए सी ला समांतर असेल तर ई पासून ए चा अंतर आणि ई पासून सी चा अंतर कसं आहे, समान आहे, जसं आपण उदाहरण 1 मध्ये बघितलं। मग एफ डी ही कुणाच्या निंपट असणार आहे, ए सी च्या निंपट असणार आहे। म्हणून एफ डी बरोबर 1/2 गुणिले ए सी याला म्हणते मी विधान 3। आता सगळे विधान करीत करा, विधान 1, 2 आणि 3 या सगळ्या विधानामध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये बी सी, ए बी आणि ए सी याच्याबद्दल काय माहिती दिली आहे की हा समभुज त्रिकोण आहे। बी सी, ए बी आणि ए सी चं माप कसं आहे, समान आहे, कारण तो समभुज त्रिकोण आहे। मग बघा बी सी बरोबर ए बी बरोबर ए सी 1, 2 आणि 3 वरून म्हणजे त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आहे। मग समीकरणाची उजवी बाजू समान असेल तर डावी बाजू पण कशी असणार आहे, समान असणार आहे। म्हणून बाजू एफ ई बरोबर बाजू ई डी बरोबर बाजू एफ डी हे सिद्ध झाले।
याला पण म्हणायचं कोशावरून विधान 1 2 व 3 बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी की दिलेला त्रिकोण हा समभुज त्रिकोण आहे हे सिद्ध करायचं आहे। ABC हा समभुज त्रिकोण आहे कारण त्याला प्रत्येकी F, E आणि D हे मध्यबिंदू आहे। मग ABC जर समभुज त्रिकोण असेल तर त्याच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असणार आहेत। मग समभुज त्रिकोणाच्या आतमधला त्रिकोण जो असतो FEB हा सुद्धा समभुज त्रिकोण असणार आहे। म्हणजे जर AC बरोबर CB बरोबर BA असेल तर EF बरोबर EB बरोबर DF असणार आहे। यावरून सिद्ध होते की दिलेला त्रिकोण हा समभुज त्रिकोण आहे।